ओम श्री साईराम. मी प्रियंका. आज आपण जाणून घेणार आहोत शिर्डीच्या इतिहासातील एक अतिशय पवित्र आणि अद्भुत प्रसंग, श्री साईबाबांच्या संगमरवरी मूर्तीची प्राणप्रतिष्ठा कथा. ही कथा आहे डॉक्टर केशव भगवान गवणकर आणि त्यांच्या कुटुंबाची, ज्यांच्या हातून स्वयं या घटनेत घडलेल्या अद्भुत योगायोगांनी सगळ्यांना साईंच्या लीलेचा अनुभव दिला. चला तर मग साईंच्या कृपेने ऐकूया ही सत्य आणि भावनिक कथा. डॉक्टर केशव गवणकर आणि श्री साईबाबा प्राण प्रतिष्ठेचा दिव्य प्रसंग. 7 ऑक्टोबर रोजी शिर्डीतील साईबाबांच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठापना झाली. की डॉक्टर केशव भगवान गवणकर हे 1954 मध्ये श्री साईबाबा संस्थानचे अध्यक्ष होते. त्याच वेळी समाधी मंदिरात श्री साईबाबांची संगमरवरी मूर्ती स्थापित करण्यात आली. डॉक्टर केशव भगवान गवणकर, नानासाहेब रासने आणि संस्थान ट्रस्टचे इतर सदस्य या सर्वांचा यामध्ये सहकार्य होते. श्री साईबाबांची संगमरवरी मूर्तीची स्थापना करण्यामागे एक रोचक घटना आहे. स्वामी शरणानंद हे संन्यासी होते आणि ते मूर्तीची प्राण प्रतिष्ठा करण्यास पात्र नव्हते. त्यामुळे हे काम कोण करणार यावर वाद निर्माण झाला. नंतर बाबांच्या समोर एक चिठ्ठी ठेवली गेली, ज्यात डॉक्टर केशव गवणकर यांचे नाव लिहिलेले होते. डॉक्टर गवणकर आणि त्यांचे कुटुंब शिर्डीला त्यावेळेस नव्हते. मग त्यावेळेस असा निर्णय झाला की देवसाहेब आणि त्यांच्या पत्नीने प्राण प्रतिष्ठापना करावी. या दरम्यान पण त्या दिवशी डॉक्टर गवणकर आणि त्यांचे कुटुंब रात्री उशिरा शिर्डीमध्ये पोहोचले आणि चिठ्ठीतील निर्णयानुसार मूर्तीची प्राण प्रतिष्ठापना केली. स्वामी शरणानंद संन्यासी असल्यामुळे पडदा उघडण्याचा मान घेतला, म्हणजे त्यांच्या हस्ते पडदा उघडण्यात आला. डॉक्टर गवणकर अनेक वर्ष साई लीला पत्रिकेचे संपादक होते. त्यांनी मराठीत श्री साईबाबांवर 3 पुस्तके लिहिली: शिल्दी, शिर्डीचे साईबाबा आणि साईबाबा हाच चमत्कार. डॉक्टर केशव भगवान गवणकर यांचे निधन आषाढ शुद्ध एकादशीच्या पावन दिवशी शनिवार 29 जून 1985 रोजी कुर्ल्यातील त्यांच्या घरी झाले. साईबाबांच्या दिव्य दर्शनाने धन्य होऊन त्यांनी शांतपणे अंतिम श्वास घेतला. डॉक्टर आर्णीकर MD यांनी त्यांचे अंतिम परीक्षण केले. डॉक्टर अण्णासाहेब म्हणाले, मी 7 स्तर पाहू शकतो. माझ्याकडे माझा बीजमंत्र आहे आणि महाकाव्याच्या कथा आहेत. साईबाबा माझ्यासाठी एक बंगला तयार करत आहेत, मी ते पाहू शकतो. अण्णासाहेबांनी श्यामकडे पाहिलं आणि ते श्यामला म्हटले, पंढरपूरचे तीर्थयात्री प्रतीक्षा करत आहेत. त्यांची अन्न व्यवस्था करा. पैसे नसल्यास माझ्याकडून घेऊन जा. गुरुपौर्णिमेसाठी पुरेसे तांदूळ जमा करून ठेव. माझा बंगला तयार आहे. अशा प्रकारे डॉक्टर अण्णासाहेब यांनी आपले शरीर साईबाबांच्या चरणी समर्पित केले. त्यांच्या अंतिम दर्शनासाठी शेकडो भक्त आले आणि गुरूंना प्रणाम केला. बाबांनी अण्णासाहेबांना एक आश्वासन दिले होते, मी सदैव तुमच्या सोबत राहीन, पण तुम्ही शेवटपर्यंत फकीर राहाल. ओम श्री साईराम. साईबाबांच्या या पवित्र प्राण प्रतिष्ठेची कथा तुम्हाला नक्कीच भावली असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुमचे विचार आणि साईबाबांवरील श्रद्धा कमेंट मध्ये जरूर लिहा आणि अजून अशा साई भक्तींच्या कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. साईबाबांचे आशीर्वाद नेहमी तुमच्यावर राहो. ओम श्री साईराम.